एकाच शब्दाचे अनेक अर्थ पाहूया. अशाच इतरही अनेक शैक्षणिक व्हिडिओकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, एकाच शब्दाचे अनेक अर्थ. अनंत. अनंत म्हणजे अमर्याद आणि अनंतचा दुसरा अर्थ होतो आकाश. अभंग. अभंग हा एक काव्य प्रकार. दुसरा अर्थ होतो न फुटलेली म्हणजे अभंग. अंक. अंक म्हणजे मांडी. दुसरा अर्थ होतो अंक म्हणजे आकडा. अंक म्हणजे नाटकाचा एक भाग. कळ. भांडणाचे कारण म्हणजे कळ आणि दुसरा अर्थ कळचा होतो कळ म्हणजे वेदना. कर. कर म्हणजे हात. अजून एक अर्थ आहे करचा सरकारी सारा. कर म्हणजे किरण. काळ. काळ म्हणजे मृत्यू. दुसरा अर्थ वेळ. काळ म्हणजे यम. हे 3 अर्थ काळचे. कर्ण. कर्ण म्हणजे कान. कर्ण म्हणजे महाभारतातील योद्धा आणि कर्ण म्हणजे त्रिकोणाची काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण. खंड. जमिनीचा सलग मोठा भाग. दुसरा अर्थ आहे खंड म्हणजे बंद पडणे. खंड. घास. घास म्हणजे जेवणातील एक घास आणि दुसरा अर्थ आहे गवताचा एक प्रकार म्हणजे घास. खार. खार म्हणजे एक प्राणी आणि खारचा दुसरा अर्थ आहे आंबवणातील एक पदार्थ. घाट. डोंगरावरील रस्ता. घाट म्हणजे दुसरा अर्थ प्रयत्न करणे आणि आणखीन एक अर्थ नदीच्या पायऱ्या म्हणजे घाट. चमचा. चमचा म्हणजे एक पात्र. ढवळाढवळ करणाऱ्या माणसाचे विशेषण म्हणजे पण चमचाच. जलद. जलद म्हणजे ढग आणि जलदचा दुसरा अर्थ आहे जलद म्हणजे लवकर. जरा. जरा म्हणजे म्हातारपण आणि दुसरा अर्थ आहे थोडेसे. जरा. जराचे हे 2 अर्थ आहेत. जीवन. जीवन म्हणजे पाणी. तसंच जीवन म्हणजे आयुष्य. डाव. डाव म्हणजे खेळी. कटकारस्थान म्हणजे पण डाव आणि प्राचीन उपचार पद्धती म्हणजे डाव. तळी. खंडेश्वराचा आराधना प्रकार. तळी म्हणजे तलाव आणि दुसरं तळी आहे तळाला म्हणजे पण तळी. पुढचा शब्द तट. किल्ल्याची भिंत म्हणजे तट. किनारा म्हणजे तट आणि कडा म्हणजेही तट. तीर. तीरचा अर्थ आहे काठ आणि दुसरा तीरचा अर्थ आहे बाण. तीर, काठ आणि बाण. तान. तान म्हणजे त्रास. तान म्हणजे गायनातील स्वर आणि तान म्हणजे ओढ देणे असे हे 3 तानचे अर्थ. दंड. दंड म्हणजे बाहू आणि दुसरा अर्थ दंड म्हणजे शिक्षा. धड. धड म्हणजे मानेखालचा शरीराचा भाग. तसेच धड म्हणजे नीटनेटके आणि तिसरा अर्थ आहे धड म्हणजे स्पष्ट. ध्यान. ध्यान म्हणजे समाधी. तसेच ध्यान म्हणजे चिंतन. नाद. नाद म्हणजे आवाज. नादचा दुसरा अर्थ छंद. नाव. नाव म्हणजे होडी. दुसरा अर्थ नाव म्हणजे नावलौकिक. कीर्ती म्हणजे ही नाव.
पर. पर म्हणजे पीस. पर म्हणजे परका. पर म्हणजे परंतु. हे परचे 3 वेगवेगळे अर्थ. पक्ष. पक्ष म्हणजे राजकीय संघटना. पंख, पंधरवडा, वादातील बाजू. पार. पार म्हणजे पलीकडे. दुसरा पार म्हणजे झाडाभोवतीचा ओटा. पात्र. पात्र म्हणजे भांडे. दुसरा अर्थ नदीचे पात्र. पात्र म्हणजे योग्य. पात्र म्हणजे कारणीभूत. पूर. पूर म्हणजे नगर. आणि पूर म्हणजे पाण्याचा आलेला पूर. 2 अर्थ पूरचे. पुरी. खाण्याचा पदार्थ. हा एक अर्थ होतो पुरीचा. दुसरा आहे नगर. भेट. भेट म्हणजे नजराणा. आणि दुसरा पण अर्थ आहे भेटणे म्हणजे भेट. माळ. माळ म्हणजे फुलांची माळ. आणि दुसरा अर्थ होतो ओसाड जागा म्हणजे पण माळ. मान. मान म्हणजे मोठेपणा. आणि मान म्हणजे शरीराचा एक भाग. असे मानचे 2 प्रकार किंवा 2 अर्थ. वर. वरची दिशा. वर म्हणजे आशीर्वाद. वर म्हणजे नवरा. वाणी. वाणी म्हणजे व्यापारी. दुसरा अर्थ होतो सरपटणारा किडा. आणि वाणी म्हणजे बोल. वात. वात म्हणजे वारा. आणखीन एक शब्द वातासाठी. वात म्हणजे दिव्याची वात. आणि वात म्हणजे विकार. वारी. वारी म्हणजे यात्रा. वारी म्हणजे नियमित फेरफटका. वारीचे 2 अर्थ वेगवेगळे. हार. हार म्हणजे एक म्हणजे पराभव. दुसरा हार आहे तो फुलांनी गुंफलेली माला म्हणजे हार. साल. साल म्हणजे वर्ष. आणि दुसरं साल आहे ते झाडाची साल. साथ. साथ म्हणजे मदत. आणि दुसरा साथचा आहे रोगाची साथ. साथ येणे. शृंग. शृंग म्हणजे सिंग किंवा दुसरा अर्थ आहे शृंग म्हणजे शिखर. वास. वास म्हणजे सुगंध. आणि दुसरा पण अर्थ वेगळा आहे तो वास म्हणजे वस्ती. सूत. सूत म्हणजे दोरा. सूत म्हणजे सारथी. आणि सूत म्हणजे संधान. 3 अर्थ सूतचे. मित्र. मित्र म्हणजे सूर्य. दुसरा मित्राचा अर्थ होतो मित्र म्हणजे दोस्त. चपला. चपला म्हणजे वीज. आणि दुसरा अर्थ होतो वाहन म्हणजे चपला. नारळ. नारळ म्हणजे श्रीफळ. आणि नारळ म्हणजे नारिकेल. धन्यवाद. अशाच इतरही अनेक शैक्षणिक व्हिडिओकरिता आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.